दशकानुदशक भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं। त्यांच्यावर कालपासून मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते। आशा भोसलेंनी प्रेम, विरह, आनंद, खट्याळपणा अशा प्रत्येक भावनांना तब्बल 70 वर्ष सुरांनी जिवंत ठेवलं होतं। त्यांचा आवाज फक्त गाण्यांपुरता मर्यादित नव्हता, तर तो प्रत्येक वर्गातील लोकांच्या आयुष्याचा एक भाग बनला होता, जो आजही आहे। यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तेलुगूसह 20हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली। त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली। दरम्यान आशाताईंच्या पार्थिवावर उद्या दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। शिवाजी पार्क इथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। उद्या सकाळी 10:30 ते 2 वाजेपर्यंत या इथं कासा ग्रँड बिल्डिंगमध्ये जिथे माझी आई राहायची तिथं दर्शनासाठी लोक येऊ शकतात। कारण जी शिवाजी पार्कची जी भूमी आहे, स्मशानभूमी, तिथं खूप क्राऊड होण्याचा त्रास होईल। तर इथं जे येतील त्यांच्यासाठी बरं होईल।